नमस्कार, मी पूजा आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे सोया चंक्सची भाजी. पौष्टिक, चविष्ट आणि बनवायला अगदी सोपी. तर चला सुरुवात करूया. यासाठी मी घेतले आहे सोया चंक्स, 2 कांदे, 2 टोमॅटो आणि 1 बटाटा. सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि सोया चंक्स त्यामध्ये टाकून ते छान शिजवून घ्यायचे आहेत. तिकडे आपले सोया चंक्स शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची भाजी तयार करून घेऊया. तर आता मी एक एक करून बटाटा, कांदा आणि टोमॅटो शिजवून घेते. बटाट्याचे तुकडे छोटे छोटे करायचे आहेत कारण आपल्या सोया चंक्सची साईजसुद्धा छोटी आहे आणि सोया चंक्ससुद्धा छोटे आहेत. त्यामुळे सगळं छान एकजीव होऊन भाजीची चव अजून मस्त लागेल. बघू शकता इथे मी सगळं चिरून घेतलं आहे आणि आपले सोया चंक्ससुद्धा छान शिजलेले आहेत. आता ह्या सोया चंक्स एका चाळणीत काढून घेऊया आणि थोडं थंड होऊ देऊया. जर तुमच्याकडे वेळ नसेल थंड होण्याची वाट पाहिला तर तुम्ही हे थंड पाण्याने धुवून घेऊ शकता आणि शिजवलेलं सोया चंक्स मधलं सगळं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. आता आपले सोया चंक्स तयार आहेत. चला आपण भाजीला फोडणी देऊया. इथे मी कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घालून छान परतायचे आणि त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान परतला की त्यामध्ये बटाटा घालायचा आहे आणि सोबत आपल्याला आवडीचे मसाले घालून घ्यायचे आहेत. सगळं छान परतून घ्या. आता टोमॅटो घालायचा आहे आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतला की त्यामध्ये आपले शिजलेले सोया चंक्स घालायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून एक शिट्टी घेऊन घ्यायची आहे. आणि बघा आपली गरमागरम आणि चविष्ट सोया चंक्सची भाजी अगदी तयार आहे खाण्यासाठी. वरून थोडी कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊया. बघा ना भाजी किती छान झाली आहे. तुम्ही सोपी आणि पौष्टिक सोया चंक्सची भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.